शेतकऱ्यांचे सोयाबीन नाईलाजानं शेतकऱ्यांना विकावं लागलं. हमीभावापेक्षा कमी भावाने विकावं लागलं आणि तुम्ही खरे नाही म्हणून सांगत असाल, ते तद्दन खोटं सरकार बोलतंय. शेतकऱ्यांचे सोयाबीन नाईलाजानं शेतकऱ्यांना विकावं लागलं. हमीभावापेक्षा कमी भावाने विकावं लागलं आणि तुम्ही खरे नाही म्हणून सांगत असाल, ते तद्दन खोटं सरकार बोलतंय. नमस्कार, स्टोरी.com च्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. धाराशिव हा जिल्हा जुलै ते ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टीने हा ग्रासलेला जिल्हा होता. या अतिवृष्टीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. विशेष करून सोयाबीन या पिकाचं नुकसान झालं होतं. मात्र नुकसान भरपाई झाल्यानंतर जे काही सोयाबीन वाचलं ते लवकर मार्केटमध्ये जाणं गरजेचं होतं. मात्र सोयाबीन खरेदी केंद्र हे लवकर सुरू झाले नाहीत आणि आता सध्या आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेमध्ये आरोप केला आहे की जवळपास अनेक सोयाबीन खरेदी केंद्र हे बंद आहेत. सोयाबीन खरेदी केंद्र हे हमीभावाप्रमाणे दिले जाणारे एक हमीभावाप्रमाणे दिले जाणारे एक केंद्र असतं. सर, काय सांगाल, किती सोयाबीन केंद्र बंद आहेत? एक तर आज विधानसभेत सोयाबीन खरेदी केंद्राच्या बाबतीत एक तारांकित प्रश्न होता आणि ह्यात प्रश्नात असा एक प्रश्न विचारला गेला होता की 5328 हमीभाव असताना शेतकऱ्यांना नाईलाजानं 3500 4000 याप्रमाणे सोयाबीन विकावं लागलंय खुल्या बाजारात. त्यामुळे शेतकऱ्यांचं 1000 रुपये 1200 रुपये 1500 रुपये नुकसान झालंय, हे खरे आहे का? तर त्या प्रश्नाला राज्य सरकारच्या वतीनं जे लेखी उत्तर आलं त्यात हे खरे नाही असं आलं. मग एका बाजूला मी सरकारला विचारलं की ही शेतकऱ्यांची चेष्टा नाही का? हे भावनेशी खेळत नाहीत का तुम्ही? शेतकऱ्यांचे सोयाबीन नाईलाजानं शेतकऱ्यांना विकावं लागलं. हमीभावापेक्षा कमी भावाने विकावं लागलं आणि तुम्ही खरे नाही म्हणून सांगत असाल, ते तद्दन खोटं सरकार बोलतंय आणि लेखी उत्तरात बोलतंय. ही सगळ्यात मोठी शोकांतिका होती. आणि दुसरं मंत्र्यांनी उत्तरात सांगितलं होतं की आम्ही जवळपास 120 कोटी रुपये खर्चून बारदाण्याची खरेदी केंद्राच्या वेळेस अडचण येते. त्यामुळे 120 कोटी रुपये खर्चून आम्ही बारदाना खरेदी केलेला आहे. परंतु मग बारदाना खरेदी केला असेल, तर धाराशिव जिल्ह्यातले पैकी धाराशिव 20 पैकी जिल्ह्यात 20 पैकी 12 केंद्र बारदानामुळे बंद का आहेत? ह्याचं उत्तर द्यावं. आणि एका बाजूला मी त्यांना विचारलं तुमची एस-ओ-पीच अशी आहे, की एकतर नोंदणी उशिरा चालू करायची. नोंदणी उशिरा चालू केल्यानंतर खरेदी केंद्र उशिरा चालू करायची. कारण तोपर्यंत शेतकऱ्यांनी विकून सोयाबीन मोकळं होतं. मग शेतकऱ्यांमध्ये सोयाबीनच राहत नाही. आणि मग खरेदी केंद्र चालू झाले, की बारदाण्यामुळे परत 10-10 दिवस बंद ठेवायची. ही जी एस-ओ-पी पणन मंडळाची किंवा शासनाची मागच्या अनेक वर्षापासून आहे, ही कुठेतरी शेतकऱ्यांसाठी चुकीची आहे. त्यामुळे याबाबत सरकारनं निर्णय घ्यावा. त्याचबरोबरीनं मी त्यांना हेही विचारलं, की जसं तुम्ही मध्य प्रदेशकडनं लाडकी बहीण योजना घेतली, त्या सरकारची तुम्ही भावांतर योजना का घेत नाहीत? जे खुल्या बाजारात कमी भावानं सोयाबीन विकावं लागलं, त्याचा भावाचा फरक शेतकऱ्यांना तुम्ही का देत नाहीत? यावर मंत्र्यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही. आता आपण ज्यावेळेस अतिवृष्टी नुकसान झाल्यानंतर हे खरेदी केंद्र सुद्धा खूप उशिराने सुरू करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विकावं लागलं. खरेदी केंद्र नोंदणीच उशिरा चालू झाली. नोंदणी उशिरा चालू झाल्यामुळं तोपर्यंत शेतकऱ्यांनी ठेवायचं कुठं सोयाबीन? शेतात ठेवलं तर चोरी व्हायची भीती, पाऊस पडायची भीती. पाऊस नोव्हेंबरपर्यंत पडतच होता. तर ठेवायचं कुठे? ठेवायला जागा नव्हती. आणि दिवाळी असेल, मजुराचे पैसे द्यायचे असतील, लेकराच्या शिक्षणाच्या फीस असतील. त्यामुळे नाईलाजानं शेतकऱ्यांना सोयाबीन विकावं लागलं. ते पण कमी भावानं 3500 4000 या कमी म्हणजे 1500 ₹2000 कमी भावानं शेतकऱ्यांना सोयाबीन विकावं लागलं. त्यासाठी भावांतर योजना सरकारनं लागू करणं आवश्यक होतं. पण तेही करायची सरकारची तयारी दिसत नाही. आता अतिवृष्टीमध्ये सरकारनं 27,000 प्रति हेक्टर असं नुकसान भरपाई जाहीर केली होती. मात्र एनडीआरएफच्या नियमानुसारच 8,500 नुकसान भरपाई हे मिळाली. सरकार लबाड आहे. त्यांनी सांगितलं की हे सगळ्यात मोठं पॅकेज देतोय. पण पॅकेज मधले शेतकऱ्यांच्या पदरात किती पडले? तुम्ही शेतकऱ्यांना जाऊन विचारा. खरडून गेलेल्या जमिनीला ₹3,00,000 प्रति हेक्टरी नरेगातून दिवस सांगितलं. ₹3 तरी दिलेत का आतापर्यंत? ₹3 तरी. नुसतं मोठे पॅकेज घोषणा करायची, त्याचे फ्लेक्स लावायचे, त्याची जाहिरात करायची. पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलेलं नाही. हे शेतकऱ्यांना फसवणारं सरकार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये किती नुकसान मिळालं जमीन खरडून गेलेल्या जमिनी? 2,000 5,000 म्हणजे गुंठ्यात नुकसानीची क्षेत्र दाखवलं गेलं. त्यामुळं नुकसान भरपाई कमीच मिळाली. नरेगातनं ₹1 मिळालेला नाही. ₹3,00,000 जे प्रति हेक्टर सांगितलं होतं, त्यातलं ₹1 मिळाला. आता ह्या नगर परिषद निवडणुकीमध्ये सध्या सगळ्यात मोठा प्रश्न जो होता आरोप प्रत्यारोप करण्याचा, तो म्हणजे धाराशिव शहरातले जो काही नगरविकास खात्याचा निधी आहे तो होता. तर राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर आरोप झाले की यांनी तक्रार केली म्हणून ते राणा जगजितसिंह पाटील याच्यावर नकार दिला. नेमकं खरं काय? कालही विधानसभेत मी मागणी केली, की महाराष्ट्रातच थांबणार नाही असं सरकार सांगत होतं. शपथविधी दिवसापासून तिथं खाली लिहिलेलंच होतं.
मग धाराशिव जिल्ह्यातल्या 140 कोटीच्या रस्त्याची निविदा 20 ते 22 महिने का रखडली याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. 2 वेळा एस-एल-एसीची मीटिंग झाली. दोन्ही मीटिंगमध्ये वेगवेगळे निर्देश गोविंदराजे यांनी दिले. असं का? कोणाच्या दबावामुळं? त्यामुळे याची एसआयटी चौकशी करा. आम्ही मागेही मागणी केलेली आहे. आजही कालही मी विधानसभेत मागणी केलेली आहे. याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि ह्यातला खरा म्हणजे दोषी हा माणूस धाराशिवकरांसमोर आला पाहिजे. डीपीडीसीच्या निधीबद्दल पण खूप आता उठलाय तो तो निधीची जी स्थगिती आहे ती उठवण्याची घोषणा केली आहे. पण घोषणा तो स्थगिती उठलेली नाही. फक्त 21 कोटीच्या कामाची स्थगिती उठवलेली आहे. बाकीच्या कामाची प्रशासकीय मान्यता रद्द केलेली आहे आणि त्याला गरज असल्यास नव्याने प्रशासकीय मान्यता घ्या, असं त्यात सांगितलेलं आहे. त्यामुळे उठलेला नाही निधी. हे होते धाराशिवचे आमदार कैलास पाटील. सरकार शेतकऱ्यावर अन्याय करत आहे असा त्यांचा आरोप आहे. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, नागपूर.